श्री स्वामी महाराजांविषयी माझे प्रेरणादायी विचार. श्री स्वामी समर्थ महाराज संधी देतात, माणसाला संकट काळात धीर देतात आणि आयुष्यात खूप मोठ्या प्रगतीपथावरती नेण्यासाठी त्यांचं योगदान आहे. आणि योगदान देताना स्वामी म्हणतात, भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. आज ना उद्या जे तुम्हाला त्रास देत आहेत त्यांच्याकडून जो होणारा त्रास आहे त्याच्या किती पटीने तरी मी तुम्हाला सुख देणार आहे. तर स्वामींच्यावरती विश्वास ठेवा. स्वामी आज ना उद्या पडत्या काळामध्ये तुमच्या पाठीशी उभे राहणार आहेत. श्री स्वामी समर्थांच्या भक्तीमुळे आज खूप जणांना वेगवेगळे अनुभव येताना आपल्याला पाहायला भेटतात. स्वामी समर्थांची भक्ती जो जो करील, सेवा जो जो करील, त्याला नक्कीच त्याच्या जीवनामध्ये पुढे जाण्याचा मार्ग भेटत राहील. आज ना उद्या तुम्ही जे कष्ट करताय त्या कष्टाचं फळ स्वामी तुम्हाला नक्की देतील. भिवू नका, मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणणारा जगातमध्ये कोणताही संत नाही. सेवा करायची असेल फक्त मी स्वामींची सेवा करीन. स्वामी जर आपल्याला कोणतीही गोष्ट द्यायची असेल तर स्वामी नक्कीच ती गोष्ट देतात. तुम्ही फक्त स्वामींच्याकडे मागून पहा, ती गोष्ट नक्की तुम्हाला मिळल्याशिवाय राहणार नाही. माणसाला संकट काळात जर कोणाची आठवण येत असेल तर ते फक्त आणि फक्त स्वामी समर्थ महाराज आहेत. महाराजांच्यावरती आपण मनाने जर निर्मळ मनाने प्रेम केले तर स्वामी महाराज आपल्याला कधीच निराश होऊ देत नाहीत. तुम्ही कोणत्याही संकटामध्ये असा, तुम्ही कोणत्याही दुःखात असा, कष्टात असा, नेहमी स्वामी समर्थ महाराज तुमच्या पाठीशी राहतील. स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनामध्ये जसे त्यांनी इतर लोकांना जवळ केले तसे स्वामी सांगतात, मुक्या प्राण्यावर दया करा, भुकेलेल्याला खाऊ घाला. माणसाला धीर देणाऱ्या जसे संकट काळात स्वामी नेहमी पाठीशी उभे राहतात. तुम्ही नक्की निस्वार्थ भावनाने स्वामींना हाक मारा, स्वामी नक्कीच तुमच्या जवळ येतील. स्वामी तुम्हाला नक्कीच धीर देतील. आज ना उद्या तुम्हाला जर कोणतेही मार्ग दिसत नसेल तर स्वामींची ध्यानधारणा करा, 11 गुरुवार करा, उपवास करा आणि पहा, स्वामी तुम्हाला एक नवी दिशा आणि नवी सकारात्मक ऊर्जा देतात. आजकालच्या युगामध्ये स्वामींना जो मानत नाही त्यांचा विषय वेगळा आहे, पण जे मानतात त्यांना तुम्ही कधीतरी भेटा आणि पहा स्वामी म्हणजे काय, विचारून पहा. स्वामी म्हणजे किती भक्तिमय वातावरण आणि किती सुख आहे. आपण ज्या गोष्टी करतोय त्या गोष्टीमध्ये आपण सुखी आहे का, आणि ते सुख देणाऱ्या गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला किती साथ देतात हे तुम्ही त्यांना विचारावा. स्वामींची भक्ती करणार त्याला नक्कीच शक्ती भेटणार. अशा स्वामींची जी सेवा करेल तो नक्कीच मेवा खाल्ल्याशिवाय राहणार नाही. स्वामींची जो माणूस जो भक्त सेवा करेल तो नक्कीच आयुष्यात मेवा खाईल. करचीला सेवा तर खाचीला मेवा. जर स्वामींची जर साथ असेल तर कोणतेही असं जगातलं संकट येऊन दे त्यावर मात केल्याशिवाय राहणार नाही. मात करण्यासाठी फक्त स्वामींच्या ध्येय धरण्याची भक्ती आपण आचरणात आणायची. आचरणात आणतेवेळी भक्तिमय मार्गातून जाताना आपण कोणालाही वाईट उद्देशून बोलायचं नाही, वाईट चिंतायचं नाही, वाईट बघायचं नाही. आपण एक एक गोष्टी करत गेलो तर नक्कीच आपल्याला स्वामींच्या भक्तीचे फळ नक्कीच भेटेल. आणि अशा या भक्तिमय वातावरणात तुम्ही सकाळी लवकर उठून पहाटे ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून पूजा अर्चना करायची. पूजा अर्चना झाल्यानंतर आपला नियमित असा दिनक्रम चालवायचा आहे. आणि दिनक्रम चालवताना तुम्हाला कोणत्याही मर्यादा येत असतील त्यावेळी तुम्ही निश्चिंत शांत पद्मासनात बसून स्वामींचं ध्यान करायचं आहे. आणि स्वामींचं ध्यान करून तुम्ही स्वामींना जे तुमच्या मनातील गोष्टी असतील, जे प्रॉब्लेम असतील, जे संकट असतील ते स्वामींना सांगायचे. नक्की स्वामी त्याच्यावरती मार्ग काढतील आणि तुम्हाला त्याची फलप्रचिती नक्कीच दिसून येईल. बघा तुम्ही करून तुमच्या मनात जे प्रॉब्लेम आहेत, जे आपल्याला वाईट वाटतात, जे तिरस्कार गोष्टी आहेत ते स्वामींच्याकडे द्या आणि स्वामींच्याकडील चांगल्या गोष्टी तुमच्याकडे ठेवून घ्या. नक्कीच स्वामी तुम्हाला त्या गोष्टी देतील आणि तुमच्या पाठीशी कायम राहतील. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा संकटकाळी जर तुम्ही मंत्र जप केला तर नक्कीच तुम्हाला त्याची फलश्रुती येते. करून पहा. दुसरा सांगतो म्हणून नाही, आपल्या मनाला जे पटते ते तुम्ही करा. स्वामी आज ना उद्या तुम्हाला संकटामध्ये साथ हे नक्कीच देणार. अशा या स्वामींच्या भक्तीची तुम्हाला निश्चितच जाणीव होणार आहे आणि ते तुम्हाला लवकरच दिसून येणार आहे. तुमची सगळे मनातली इच्छा पूर्ण हो हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना. जय स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ.
जय स्वामी समर्थ. तुम्हाला कोणतीही गोष्टीची कमी पडू नये हीच माझ्या स्वामीचरणी प्रार्थना. जय स्वामी समर्थ.